रस्ता नसल्याने आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती, सातपुड्याच्या दुर्गम भागातील वेदनादायी वास्तव। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम डोंगरदऱ्यात आरोग्य सुविधा आजही दुरापास्त आहेत। अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत हद्दीतील बारीपाडा वेहगी परिसरात घडलेली एक हृदय पिळून टाकणारी घटना यातून समोर आली आहे। अनिता सुरेश वसावे या गर्भवती महिलेला प्रसूतीचा त्रास सुरू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला बांबूच्या झोडीत टाकून जवळपास 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यास सुरुवात केली। या मार्गात वेहगी नदीवर पुलच नसल्याने पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून त्यांनी प्रवास केला। मात्र हालचाली दरम्यान अनितेला तीव्र त्रास होऊ लागला आणि अखेर रस्त्यातच तिची प्रसूती झाली। नंतर तिला खाजगी वाहनाने पिंपळखुटा रुग्णालयात नेण्यात आले। सुदैवाने माता व बाळ दोघांची प्रकृती चांगली आहे। या रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली असून 30 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले होते। मात्र शासनाकडून आश्वासनापलीकडे काहीच न मिळाल्याने आजही येथील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांसाठी नरक यातना सहन कराव्या लागत आहे। या घटनेने पुन्हा एकदा सातपुड्यातील दुर्गम भागातील आरोग्य सेवेचे भयावह वास्तव उघड केले आहे। शासनाने तात्काळ पावले उचलून रस्ता व पुलाची सोय करणे हीच ग्रामस्थांची आर्त हाक आहे।